श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, यावर्षीची गणेश चतुर्थी, गणपती बाप्पांची स्थापना. अगदी बघा, उद्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन अगदी प्रत्येकाच्या घरोघरी होणार आहे. आपले तसेच बघा, गणपती बाप्पांना बुद्धीचे देवता, आराध्य दैवत, विघ्नहर्ता, म्हणजे गणपती बाप्पा हे अगदी लहान बाळापासून तर वयोवृद्धांपर्यंत अगदी आपण आतुरतेनं वाट बघत आहोत. तर बघा, या दिवशी आता या वर्षीची गणेश चतुर्थी, मग आपल्याला कोणत्या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तसेच बघा, एवढ्या 2 तासाच्या राहू काळामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरी अजिबात करायची नाही. नाहीतर बघा, अनेक अडचणींचा सामना आपल्याला आपल्या जीवनामध्ये करावा लागेल. त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. बघा, अगदी आता आज हरतालिका व्रत आहे. आपण गणपती बाप्पा आपल्या घरी येण्याची पूर्व आपण तयारी करून ठेवलेली आहे. आपण अगदी उद्याच्या दिवसाची वाटच पाहत आहोत की कधी सकाळ होईन आणि आपण कधी गणपती बाप्पांना घरी घेऊन येऊत आपल्या. तर बघा, आता आपल्याकडे कोणतीही मग तिथी असू द्या, अमावस्या, पौर्णिमा, सण, आपण सूर्योदयाच्या उदय तिथीनुसार मानण्याची आपली खूप प्राचीन परंपरा आहे. मग त्यामुळे यावर्षी श्री गणेश चतुर्थी, गणपतीची प्राणप्रतिष्ठा देखील बघा उद्या बुधवार 27 ऑगस्ट 2025 रोजीच करायची असं आपल्याला अगदी आपलं पंचांग सांगत आहे. मग 27 ऑगस्ट 2000 पासून गणेश उत्सव सुरू होणार आहे आपल्याला. तर बघा, आपल्याला शुभ मुहूर्त आणि राहू काळ देखील आपण जाणून घेणार आहोत. तर आता गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर आपण अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून आपलं घर देखील आता आपण स्वच्छ करून घेणार आहोत. आपल्या अंगणामध्ये देखील बघा आपल्याला छान रांगोळी काढून घ्यायची आहे, अगदी सुशोभित करून घ्यायचं आहे की गणपती बाप्पांना पण नक्कीच असं वाटलं पाहिजे की बा किती प्रसन्न घर आहे, असं समाधान झालं पाहिजे त्यांचं आपलं सगळं घरातलं इतकं सकारात्मक वातावरण बघून. तर बघा, आता गणेश चतुर्थीला यावर्षी अगदी शास्त्रानुसार अनेक दुर्मिळ शुभयोग आलेले आहेत. बघा, गणेश उत्सवाची सुरुवात यावेळी गणेश चतुर्थीला खूप दुर्लभ योग असे जुळून आलेले आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, प्रीती योग, इंद्रयोग आणि ब्रह्मयोग यांचा समावेश आहे. तसेच महालक्ष्मी योग, महाभाग्य योग, लक्ष्मी नारायण योग देखील जुळून आलेला आहे. मग गणेश चतुर्थी उद्या आहे बुधवार. भाद्रपद शुद्ध चतुर्थीची सुरुवात मंगळवारीच म्हणजे 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:54 सुरुवात झालेली आहे. पण आपल्याला आता उदय तिथीनुसार आणि या तिथीची बघा समाप्ती बुधवारी 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3:43 होणार आहे. मग आता भाद्रपद चतुर्थीचा मध्यान्ह काल 11:25 ते दुपारी 1:54 आहे. मग आपल्याला बघा, आता या वेळेमध्ये आपण कधीही समजा गणपती बाप्पांची आपल्या घरी स्थापना करू शकतो. पण राहू काळ एक्झॅक्टली ॲक्युरेट मिनिटानुसार आपल्याला जाणून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला या राहू काळामध्ये आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीचे आपल्याला घरी घेऊन देखील यायचं नाही आणि स्थापना देखील करायची नाही. 27 ऑगस्ट 2025 दुपारी 12 वाजता ते बघा 1:30 हा जो राहू काळ आहे तो आहे. आपल्याला या वेळामध्ये अजिबात गणपती बाप्पांचे स्थापना करायची नाही. नाहीतर बघा, आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी, विघ्न यासारख्या गोष्टी उद्भवू शकतात. त्यामुळे आपल्याला बघा, आता कोणत्याही कार्याची सुरुवात अगदी नियमाने शास्त्रानुसार जर आपण केली तर त्याचं शुभ फळ देखील आपल्याला
तितकंच अधिक पटीत मिळत असतं. त्यामुळे बघा, अगदी आपल्याला जो शुभ मुहूर्त आहे त्याच मुहूर्तामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसेच आपल्याला गणपती बाप्पांसाठी छान त्यांना मोदक अतिशय प्रिय, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, मोदक, हराळी, आघाडी, जास्वंदाचं फूल, या सर्व गोष्टी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. अशा प्रकारे बघा, आपण राहू काळ किती वेळ आहे, एक्झॅक्टली किती वाजता चालू होतोय याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओला नवीन असताना लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.